अतिरिक्त प्रतिनिधी असतील तरी सुद्धा आपण पाठवा. हॅलो, अंपायर सिग्नल will be the game on. Santosh Tari, Santosh, not a Sanjay. And non-strike end batsman Sanjay Bhai Matre. आपला अतिरिक्त प्रतिनिधी कोपर संघ खेळाडू कक्षात पाठवून द्यायचा आहे समालोचन कक्षामध्ये. लक्षात घ्या, कारण की 12 प्रतिनिधी उपस्थित असणे खूप बंधनकारक आहे. नावं सांगणं आणि त्याचप्रमाणे काही जे स्कोअरमध्ये अपडेट होतात तेव्हा मात्र मैदानामध्ये काही इश्यू होतात, ते इश्यू होऊ नये याकरता आपला अतिरिक्त प्रतिनिधी आपण पाठवून द्या. नावं जरी आम्हाला काही खेळाडूंची माहिती असली तरी सुद्धा उपस्थित राहणं आपण बंधनकारक आहे. अनिल म्हात्रेचा पहिला चेंडू संतोष तरेच्या बॅटमधनं चेंडू निघून चाललाय. वाढदिवसापेक्षा 1+ अधिक धाव, षटकार 6 धावा. वा वा 5-6, एक 5 जानेवारी, एक 6 जानेवारी. तर ठोकला गेला षटकार. आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो की संघाच्या कामगिरीवरती उतरतात नेहमीच खरे असे संतोष तरे. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा तोच प्रयत्न, कारण की उंची चांगली आहे या खेळाडूची आणि त्याच उंचीचा मात्र नेहमीच फायदा उचललाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावरती. गोलंदाज अनिल म्हात्रे यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चालला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन करणं काय महत्वाचं आहे, तीच यशसाध्यता अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाजाने खूप चांगलं कमबॅक केलंय अनिल म्हात्रे यांनी. आणि यापूर्वीच या सामन्याचा मी उल्लेख केला होता. एक संघ जे भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि दुसरा संघ अगदीच जर आपण पाहिलं तर एक बलाढ्य संघ आहे
आणि एक चांगली लढत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर इट फॉर द वेट अँड सेट हिट द सिक्स. एखाद्या गाडीचा VIP नंबर आहे की काय असं षटकाच्या या संपूर्ण समीकरणामध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून जाईल चेंडू आणि बाहेर गेला चेंडू. षटकाराकरिता 6 धावा. चेंडू उपलब्ध असेल तर आपण त्याचा वापर करा. मागील वर्षी खूप तब्बल फक्त 5 ते 6 चेंडू ग्राउंडच्या बाहेर गेले होते. यावेळेस मात्र पहिल्यांदाच आपण पाहतो पहिल्याच दिवसामध्ये चेंडू गेलाय नेटच्या बाहेर. क्या बात आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सोडून दिलंय आणि अगदीच मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी. व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या अंकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 रन्स ऑन दी बोर्ड ऑन द बिहाफ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा सुद्धा जाईल नेटच्या आरपार. षटकार. इट्स अ मल्टीमॅसिव्ह हिट. 6 धावा. जुना चेंडू आला असेल तर तो परत द्या. अंपायर 2 गेंदे आपके पास ही रखना है. सिर्फ मैच खत्म होने के बाद दे दो. तर वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आहे आणि अगदीच प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत. इताडे संघ आपल्या खेळाडूंना कॉलिंग करत राहा कुठपर्यंत पोहोचलेत बघा, कारण की पुढचा आपण तो सामना थोडीत खेळणार आहोत. वेलकम संतोष ठाकरे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. बॅटला स्पर्श करत एका धावेकरता चेंडू निघून चाललाय. खऱ्या अर्थानं संजयभाई म्हात्रे यांनी सुद्धा मोठ्या फटक्याकरता चांगला प्रयत्न केला होता, पण तोच प्रयत्न जर अगदीच पाहिलं तर बॅटच्या टोला चेंडू इथून मात्र घर्षण करत निघून गेलाय एका धावेकरता. ऑन द स्ट्राईक मास्टर ब्लास्टर बॅट्समॅन संतोष तरे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. सावध पवित्रा नेहमीच स्वीकारला जातो. फलंदाज संतोष तरे यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर आपण पाहतोय ती 27 अंकावर. चेंडू हवेत आहे आणि निघून चालू हाय अँड हँडसम. षटकार. 6 धावा. यावेळेस मात्र षटकार पुन्हा एकदा. भन्नाट फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा षटकार जोडला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय एकंदर 39 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते.
यावेळेस मात्र चुकी घडली आणि निराश पावलांनी इथून मात्र जावं लागतं या संतोष तरे यांना. महत्त्वपूर्ण गोष्ट एक जर आपण पाहिली तर नेहमीच आघाडीची भूमिका प्रमुख फलंदाजांमध्ये जे अस्त्र वापरलं जातं भादवड संघाकडून ते दुसरं अस्त्र मैदानाच्या आतमध्ये येईल. पण तत्पूर्वी संतोष तरे यांनी कामगिरी केली. ते ठोकले गेले. एकूण 4 षटकार 24 धावा आणि एक एकेरी धावा म्हणजे 25 धावांची इनिंग त्यांनी केलेली आहे. लालचंद तरे नवीन फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र फलंदाज संजय भाई म्हात्रे यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी आणि अगदीच फलंदाज जर आपण पाहिलं तर संजय भाई म्हात्रे यांची चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अरविंद पाटील. षटक क्रमांक 3 हाताळला जाईल. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर लालचंद तरे फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अंपायर का डिसीजन क्या आता है वही देखना जरूरी रहेगा. गेंद बल्ले से टकराई है या नहीं. लेग बाइट्स का इशारा आता हुआ आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू जो आहे डावी यष्टी सोडून चालला होता. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. आवाज तर जरूर चांगला आहे पण क्षेत्ररक्षण त्याहूनही जर आपण पाहिलं तर वेगाने बीट करत चेंडू निघून गेला 4 धावांकरता. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 44 या अंकावर. 44 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि अप्रतिम झेल फलंदाज फेल. विकेटचं पतन होईल. वड कॅच. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 44 अंकावरती आणि आता मात्र फलंदाज आलाय शैलेश म्हात्रे. आणि आता मात्र जोडीचे शिलेदार खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय लालचंद तरे आणि शैलेश म्हात्रे अशी जोडी खेळपट्टीवरती आहे आणि गावदेवी भादवड संघाचे विश्वासू शिलेदार खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आणि तेव्हाच मी नाव दिलं होतं विलन. यावेळेस मात्र फटका बसलाय. पाहूया झेल घेतला जाईल का. हो वॉट अ कॅच. एक महत्वपूर्ण खेळाडूची महत्वपूर्ण झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रिन्स मूव्हीज निश्चितच या झेलला कशा रीतीने कॅप्चर करतील हे पाहणं मात्र बंधनकारक राहील. आणि अगदीच स्वतःच्या कामगिरीवरती निराश होत आहेत शैलेश म्हात्रे. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती 10 ते 15 धावा जोडल्या जातील, 15 ते 20 धावा जोडल्या जातील, पण असं मात्र काही घडलं नाही. नशिबाची साथ 1% असावी लागते आणि ती साथ मात्र क्षेत्ररक्षकाला मिळाले. वेताळ कोपर संघाला मिळाले. नवीन फलंदाज यशवंत रे फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या फलकावरती 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. फटका तर चांगला आहे, गोड आवाज. तत्पूर्वी पुन्हा एकदा झेल, फलंदाज बाद. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर हॅट्रिक झालेली आहे. मैदान क्रमांक 3 वरती पहिली हॅट्रिक आपण पाहतोय अरविंद पाटील यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज प्रल्हाद नाईक. आता मात्र जर आपण पाहिलं तर प्रल्हाद नाईक यांच्यावरती महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल, भागीदारी रचना. बघा, हॅट्रिक करता 3 विकेट मिळवणं महत्त्वाचं असतं किंवा 3 गोष्टी घडणं महत्त्वाचं असतं. आणि मैदान क्रमांक सुद्धा 3 आहे. आकड्यांचा खेळ आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा डबल हॅट्रिक पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहतोय कोपर संघाच्या पाठीचा कणा संदीप पाटील यांनी अप्रतिम झेल पकडलाय. मिस्टर सँडी, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, डबल हॅट्रिक इथून मात्र पाहायला मिळेल. आणि फलंदाज अरविंद पाटील यांनी आता मात्र जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाला इथून मात्र रणबंदी पाहायला मिळते. आणि फलंदाजांना थोपवून ठेवलंय. दीपक तरे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लालचंद तरे अजूनही खेळपट्टीवरती आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणारे हे 6 चेंडू बंधनकारक असतील. लालचंद तरे यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवावं लागेल. पण मित्र कोपर संघ त्यांना स्ट्राईक पासून दूर ठेवेल का, ही मात्र गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची. ठीक आहे, ओके. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 44 धावा. मनोहर मडवी, संतोष तरे यांना पंचपक्वानामध्ये गुलाबजामुन दिले आणि सॉरी लालचंद तरे याला. आणि अगदी त्याचा आस्वाद पुरेपूर घेतला जातोय आणि टोकला जातोय तो षटकार. 6 धावा, व्हॉट अ शॉट. म्हणूनच मी षटक सुरू होण्यापूर्वीच उल्लेख केला होता की लालचंद तरे यांना जर बॅटिंग स्थानपासून जर दूर ठेवलं तर कुठेतरी धावसंख्येची कमान जी आहे ती कमी होऊ शकते. पण आता मात्र साध्य कामगिरी. यावेळेस मात्र जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न, पण मात्र अखेर तो प्रयत्न या दुसऱ्या चेंडूवरती यशस्वी ठरलाय. मनोहर मडवी यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि आता मात्र लालचंद तरे यांच्या माध्यमातून कसा संदेश दिला जातोय फलंदाजाला. धावसंख्या गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. एक टप्प्याअखेर चेंडू निघून चाललाय की पंचांचा काय इशारा येतोय. अंपायर डिसिजन, इट विल बी द लास्ट डिसिजन अँड फायनल डिसिजन. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय एकंदर 52 या अंकावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ठोकला गेलाय तो षटकार. इट्स अ 6, इट विल बी द 6. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती
58 या अंकावरती 58 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मनोहर मडवी. धावसंख्या जाऊन पोहोचली फुलकावरती एकूण एकंदर 58 धावा आणि अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. फलंदाज लालचंद तरे खेळपट्टीवरती आहे. बघूया इनिंगची समाप्ती कशी केली जाते. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. चेंडू चाललाय का, चेंडू चाललाय का आणि अखेर अडवलं गेलं चेंडूला. तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय का आणि अंपायर आपको डिसीजन पहुंचाना है. लेग अंपायर रनआउट है. ओके अंपायर इस गेंद पर रन कितने जोड़े हुए हैं? 2 या 3? 2 3 3 3. ओके ओके. 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 61 या अंकावरती आणि 62 धावांचं लक्ष्य समोर असेल. इताडे संघ आपले खेळाडू पोहोचलेत का? यानंतर होणारा सामना श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो आर के मैदानावरती जय हनुमान गोवे संघाच्या विरुद्ध. क्या बात आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गोवे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण तरी द्या. जय हनुमान गोवे संघ टॉस करता तरी द्या. इनिंग ब्रेक होतोय याची आपण नोंद घ्या. जय हनुमान गोवे नॉट अ पणजी गोवा, इट्स रानोली गोवा. गोवे संघाचे संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल टॉस करता त्वरित द्या प्लीज. कारण की लक्षात घ्या अजूनही 8 सामन्यांचं बंधन आहे आपल्याकडे.
लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेब, अफाट, अलौकिक, अद्भुत, जीवतोड, जीवापाड मेहनत. जीवापाड प्रेम असतं पण जीवापाड मेहनत सुद्धा आहे. अगदीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्या बात आहे. चला वॉर्मअप चालू करा. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा आठवणी ताज्या होतील मागील वर्षीच्या. चला फलंदाज पाठवा त्वरित. वेताळ कोपर संघ फलंदाज जरा पाठवा. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची नोंद घ्या. अनिल म्हात्रे आणि उमेश पाटील असे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट आणि शैलेश म्हात्रे यांची वर्णी जर आपण पाहिली तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये धावसंख्याचं लक्ष जर आपण पाहिलं तर 62 धावांचं आहे. यावेळेस मात्र फटका फसलोय. बडी मछली जाल में फंसी हुई. अनिल म्हात्रे बॅक टू डगआउट. विकेटचं पतन. क्या बात है, क्या बात है. लाजवाब, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय कामगिरी गोलंदाज प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅच आउट. बघा आकड्यांचा खेळ सुद्धा तितकाच वेगळा आहे. कारण की जर आपण पाहिलं तर ज्या संघाविरुद्ध तुम्ही हॅट्रिक लगावले आणि मैदानाचा क्रमांक जर पाहिला तर 3 आहे आणि झेल सुद्धा 3 पकडले गेले. जरी डबल हॅट्रिक झाली तरी सुद्धा ती कामगिरी मात्र उल्लेखनीय. आणि आकड्याचा खेळ हा चालूच असतो, होतच राहतो, पण नशिबाची साथ सुद्धा त्याला तितकीच महत्वाची. असो, घडणाऱ्या गोष्टी घडत राहतील. नवीन फलंदाज विजय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामगिरी. आणि जेव्हा जेव्हा नाणेफेकी करता प्रल्हाद नाईक असतात तेव्हा मात्र नेहमीच सांगतात, हो मला विश्वास आहे माझा संघ 100% कामगिरी करेल आणि 100% देईल. आणि तीच 100% कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. अजूनही आकडा ओलांडला नाहीये. 1 धाव जोडली गेली नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक तैनात. धावचीची संधी होती पण मात्र नाही. घटना काहीतरी वेगळीच घडली. धावसंख्या अखेर ती 1 धाव फलकावरती जोडली गेलेली आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय गाडी रुळावरती, एकाच रुळावरती अपघात होतोय. फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 1च धाव. शांताराम मामा भोईर इन ऍक्शन मध्ये दिसतील का याकडे मात्र आमचं लक्ष आहे.
गणेश ठाकरे सराव करतायत. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी भातवड संघ एक बलाढ्य कामगिरीने आणि आपल्या क्षेत्ररक्षकांच्या आणि आपल्या गोलंदाजांच्या जोरावरती या सामन्यावरची पकड मात्र पहिल्या षटकामध्ये मजबूत केली असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन फलंदाज अरविंद, यावेळेस मात्र चेंडू हवेत. शैलेश मात्र चेंडू खाली, चूक तर होणार नाही. इट विल बी द सेफ अँड ट्रॅव्हल होईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. वड कॅच. तू चल मैं आया अशी स्थिती इथून मात्र पाहायला मिळते. फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जाते असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. हजेरी लावून कामगिरी चांगलं होणं गरजेचं आहे. हा क्रिकेटचा सामना आहे ना की तुमची रोजंदारी काम आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदर फलकावरती आपण पाहतोय ती फक्त आणि फक्त एकच धाव. नवीन फलंदाज राजेश भोईर. संजय ठाकरे सुद्धा सराव करतायत आणि सराव खूप आवश्यक आहे. ना सराव खूप महत्वाचा आहे असं मी सांगतो, कारण की सरावानेच खेळाडू घडत असतात. बाकी काही गोष्टी त्या मात्र घडून गेलेल्या आहेत. एकच धाव फलकावरती आहे आणि अजूनही 61 धावांचा पल्ला ओलांडायचा आहे. आणि हा पल्ला ओलांडण्याकरता अगदीच हवाई यात्रा, हवाई सफर करणं हे महत्वाचं राहिलंय. हे आव्हान आहे वेताळ कोपर संघासमोर. आणि अजूनही कोपर संघाच्या पाठीचा कणा संदीप मिस्टर सँडी अजूनही फलंदाजी करता येणं बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू एका धावे करता. दुसरी धाव घेण्याकरता एक थोडीशी हुलकावणी दिली जाते, पण एकच धाव मिळेल, अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. आपण पाहतोय 2 या अंकावरती. 60 धावांचं अजूनही लक्ष आहे. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. समोर एक बलाढ्य संघ आहे आणि बॅक टू बॅक चांगली फलंदाजी होणे सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण उंची जास्त लांबी कमी. प्रल्हाद नाईक चेंडू खाली, चूक होणार नाही. झेल बाद, फलंदाज बाद. फलंदाज राजेश बॅक टू द डगआउट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. मंगेश यांचा जर विचार केला तर मंगेशाने जेव्हा मी पाहतो तेव्हा सिल्वर जुबली मेयर कपची आठवण येते. पहिल्या सामन्यामध्ये खूप काही घटना घडल्या होत्या आणि तब्बल 2.5 तास तो सामना चालला होता. बरोबर ना? येस. नाही, उस्मानिया का इस्लामी असं काहीतरी टीमचं नाव. पहिला सामना, पहिली मॅच. या पुढचा चेंडू आणि मिस्टर सँडी करता वाईड चेंडूची हाताळणी केली जाते. 3 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावरती. गोलंदाज तयार. राईट आर्म वरती विकेटचा मारा. इथून मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर सँडी स्वतःवरती नाराज, निराश, कारण की सामना हळूहळू का होईना मात्र दूर चाललाय. पण हवाई यात्रा, हवाई सफर जर घडली तर मात्र सामन्याचं चित्र थोडंसं हे बदलू शकतं, पलटू शकतं. पुन्हा एकदा
शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची हाताळणी, डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती फक्त आणि फक्त 3 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला एकूण एकंदर 4. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. संदीप यांना असं वाटलं होतं की चेंडू वाईड निघून गेलाय की काय, पण मात्र नाही. सामन्यावरची पकड आता मात्र मजबूत झाली असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय, तो चौकाराकरिता धावा जोडल्या जातील त्या मात्र 4. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. इट विल बी द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि एकूण एकंदर दुसऱ्या षटकामध्ये दीपक यांनी धावा खर्च केल्यात त्या एकूण एकंदर 6. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. शैलेश म्हात्रे न्यू बॉलर. गावदेव भादवड संघाचे 12वे प्रतिनिधी आम्हाला सांगतायत 2023 साली त्यांनी षटकार ठोकला होता आणि दौऱ्याचं विजेतेपद भादवड संघाकडे खेचून आणलं होतं, म्हणून तेव्हाच आम्ही त्यांना खलनायक, विलन हे नाव त्यांना दिलं होतं. 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय ती 8 या अंकावरती. सामन्यापासून कुठेतरी दूर निघून गेलाय श्री वेताळ कोपर संघ आणि इथून मात्र रनिंग कॅच संजय भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर 8 या अंकावरती आणि औपचारिकता शिल्लक राहिले ते पूर्ण करण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे ते गोलंदाजांच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गोवे. मी जोशी सरांना विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा. प्रदीपजी जोशी साहेब, सन्माननीय सचिव. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पायचीची सुद्धा अपील झाली होती, पण मात्र पंचांनी निर्णय फेटाळलाय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी. व्हेरिएशन आहे पण त्याचा वापर होणं त्याहूनही बंधनकारक गोष्ट आपण पाहतोय आणि तीच गोष्ट शैलेश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणूक करतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी. 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे. इतर संघाचे खेळाडू उपस्थित झालेत. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अखेरचा चेंडू आणि अखेर विकेटचं पतन, झेल पकडला गेलाय. वड कॅच, फलंदाज बाद.
गोलंदाज संतोष तरे पाहायला मिळतील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि अगदीच औपचारिकता आणि इथे मात्र जर आपण पाहिलं विकेटचं पतन झेल पकडला गेलाय. धावसंख्या आहे फलकार्दी आपण पाहतोय 8 या अंकावर आणि फक्त औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू, निघून चाललाय एका धावे करता. अधिक एक मात्र काही नाही आणि औपचारिकता पूर्ण जरूर केली जाईल गोलंदाज संतोष तरे यांच्या माध्यमातून. सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर अगदीच पहिल्या चेंडूपासून आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळेस मात्र सोडून दिले चेंडूला. इट्स वाईड बॉल. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. निर्धाव चेंडूची हाताळणी. डॉट बॉल. 3 चेंडूची हाताळणी अजूनही शिल्लक आहे आणि अगदीच सामन्याची समाप्ती जरूर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर निघून चालला चेंडू एका धावे करता. अधिक मात्र काही नाही. थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील संजय ठाकरे. गेम विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट ॲज अ पार्ट. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि अशा रीतीने अखेर जर आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे आणि अखेर आपण पाहतोय षटक संपलंय.